नमस्कार. मी महेश माने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव आहे मराठी फिजिक्स. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल आपण ही मराठी फिजिक्सचे चॅनल आहे माझं. त्या चॅनलवरती मी आत्तापर्यंत आपले BSc फर्स्ट इयरचे जे काही प्रॅक्टिकल्स आहेत ते प्रॅक्टिकल्स डिस्कस करालो आहे आणि 1 बाय 1 त्याच्यावरती मी अपलोड करत आहे. तर त्याचप्रकारे आपल्याला सगळे जे काही BSc फिजिक्सचे प्रॅक्टिकल आहेत ते प्रॅक्टिकल आपल्याला डिस्कस करायचे आहेत आणि ते सगळे प्रॅक्टिकल डिस्कस करून आपण मी त्याचे जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ सगळे मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहेत. तुमच्यापैकी अजून असं जर कोण असेल किंवा ज्यांना अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक माय चॅनल, सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त. ओके. सो ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला आज बघायचं आहे की BSc फर्स्ट इयरमधला एक एक्सपेरिमेंट आहे. याचं नाव आहे की नेम ऑफ द एक्सपेरिमेंट फ्रिक्वेन्सी ऑफ AC मीन्स सोनोमीटर. फ्रिक्वेन्सी ऑफ AC मीन्स सोनोमीटर. सोनोमीटर हा एक्सपेरिमेंट तुम्ही 12th केला असेल असं मला वाटतं आहे. पण तरी पण आपण ह्याच्यामध्ये बघूया की आपल्याला काय काय बघायचं एक्झॅक्टली. ओके. त्याचं एम काय दिलं आहे बघा. एममध्ये सांगितलं आहे फर्स्ट डिटरमाइन द फ्रिक्वेन्सी ऑफ AC मीन्स बाय सोनोमीटर युजिंग वायर ऑफ नॉन मॅग्नेटिक मटेरियल CU कॉपर वायर आहे ती आणि डिटरमाइन द फ्रिक्वेन्सी ऑफ AC मीन्स. ॲक्च्युली तुम्हाला 2 पार्ट दिलेले आहेत. 2 पार्टमध्ये तुम्हाला फक्त एकच पार्ट करायचा आहे आणि आपण एकच पार्ट याच्याला डिस्कस करणार आहे आज ह्या व्हिडिओमध्ये. ओके. तर त्यासाठी ॲपरेटस काय दिले आहेत बघूया आपण. ॲपरेटसमध्ये बघा, ॲपरेटसमध्ये लिहिलेलं आहे की स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, सोनोमीटर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्लॉटेड, वेट्स आणि बार मॅग्नेट एक्सेट्रा. आता हे तुम्हाला मी जे सांगितलं हे आता ह्याच्यामध्ये ॲपरेटसमध्ये की स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, सोनोमीटर, इलेक्ट्रोमॅग्नेट्स स्लॉटेड वेट्स अँड देन आफ्टर बार मॅग्नेट्स. आता हे काय एक्झॅक्टली कशाप्रकारे आहेत हे इन्स्ट्रुमेंट्स हे आपल्याला बघायचे आहेत. हे तुम्हाला मी रितसर व्यवस्थित प्रॉपर दाखवतो. त्याच्या अगोदर आपण फक्त डायग्रॅम बघूया की आपली डायग्रॅम काय आहे. जी सर्किट डायग्राम दिलेली आहे तुम्हाला, सर्किट डायग्राममध्ये एक्झॅक्टली कसं काय कनेक्शन दिलेलं आहे किंवा सोनोमीटर म्हणजे काय हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या तुम्हाला मी दाखवतो आहे. पण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ह्या डायग्रॅममध्ये बघूया काय आहे. ओके. सो डायग्रॅममध्ये बघा, डायग्रॅममध्ये कशा प्रकारे सांगितलं बघा. आता हा जो माझा आहे तो हा माझा काय आहे AC मीन्स आहे. तो माझा काय आहे AC मीन्स आहे. AC मीन्स म्हणजे काय, AC मीन्स म्हणजे माझा ट्रान्सफॉर्मर. तर तुम्हाला माहीत असेल की ट्रान्सफॉर्मरचे देर आर 2 टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. असे 2 टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मरचे आपल्याला माहीत असतील. ओके. सो आता त्याच्यामध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे का स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे तो त्यांनी दिलेला आहे. तिथं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे. त्या स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये बघा की मला काय करायचं आहे त्याच्या स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये त्याचं कनेक्शन कसं असणार आहे बघा. तर त्याचं कनेक्शन कसं असतं त्याच्यामध्ये की एका साईडला त्याच्या जी आहे ते AC मेन्सची वायर असणार आहे. एका साईडला त्याची काय आहे ती AC मेन्सची वायर असणार आहे. जी म्हणजे हा माझा आहे हा AC मेन्सची जी आपली मेन कनेक्शन जी आहे त्या वायर, ती मेन कनेक्शनची वायर आपली इथून जाते आणि ती वायर जी आहे ती वायर आपली मेन बॉक्स आपला असतो आहे घरातला, त्याला आपण ती पिन कनेक्ट करतो आहे, ती आहे ती ही वायर आहे. आणि त्यानंतर आफ्टर इथं 2 कॉइल्स असतात. त्या 2 कॉइल्समधून इथं जे सेकंड त्याचं जे अदर त्याची जी साईड आहे त्या अदर साईडला जी आहे त्याचे 2 कनेक्शन असतात. एक इथून पॉईंट असतो आणि एक इथून पॉईंट असतो. असे 2 कनेक्शन ते दिलेले आहेत. तर त्या 2 कनेक्शनमध्ये बघा भावांनो, त्यातली एक वायर जी आहे ती एक वायर इथं मी ॲमीटर यूज केलेला आहे. इथे काय केलेलं आहे ॲमीटर यूज केलेला आहे. तुम्हाला ॲमीटरच यूज करायचा आहे, करंट पास करायचा आहे त्याच्यातून, त्या ॲमीटर यूज करायचा आहे त्याच्यामध्ये. ओके. मिलीॲमीटर नको आहे. मिलीॲमीटर जर असेल तर किंवा मायक्रोमीटर असेल तर त्याची रेंज खूप कमी होते आणि तो डिफ्लेक्ट होत नाही अजिबात. सो त्यामुळे तुम्हाला ॲमीटरच इथं गरजेचं आहे. ओके. सो 3 एम्पियर वगैरे समथिंग तुम्ही घेऊ शकता इथं त्याच्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला एक सिंगल की यूज करायची आहे. सिंगल की कशासाठी यूज करायची आहे, तुमच्या प्रोटेक्शनसाठी, सर्किटच्या प्रोटेक्शनसाठी तुम्हाला सिंगल की यूज करायची आहे. ज्याच्यामुळे माझं सर्किट बाबा काय प्रॉब्लेम होणार नाही सर्किटला, त्याच्यासाठी की यूज करायची आहे इथं सिंगल की. त्यानंतर इथं दिलेला आहे तो रिओस्टॅट आहे. हा जो रिओस्टॅट आहे या रिओस्टॅटला हे जे 2 साईडला आहेत इथे दिसतात प्लेनमध्ये, इथं ह्या साईडला एक आणि ह्या साईडला एक. हे प्लेन जे आहेत ते तुमचे आहेत ते ह्याच्यामध्ये हे जे व्हेरिएबल आहेत आणि हे कॉन्स्टंट आहे. ओके. सो हे जे कॉन्स्टंट आहेत हे कॉन्स्टंट आणि हा जो तुमचा ॲरो दाखवलेला आहे तो ॲरो दाखवलेला आहे म्हणजे तो माझा आहे तो व्हेरिएबल. कशामध्ये, ह्या तुमच्या रिओस्टॅटमध्ये. व्हेरिएबल रिओस्टॅट आहे हा. आपण ह्या व्हेरिएबल कवा आपण करू शकतो. आता त्यानंतर आपण इकडे बघूया. इथून अशी एक वायर काढलेली आहे ही दिसते ही आणि इथून ही एक वायर काढलेली अशी दिसते ही. ओके. आता हे काय आहे तर ही माझी कॉपर वायर आहे. ही माझी काय आहे कॉपर वायर आहे आणि हा पूर्ण काय आहे सोनोमीटर आहे. हा पूर्ण काय आहे माझा सोनोमीटर आहे. तुम्हाला म्हटलं मी स्लॉटेड जे तुम्हाला हे वापरायचे आहेत वेट्स वापरायचे आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्लॉटेड वेट्स, ते तुमचे हे वेट्स आहेत MGमध्ये. ओके. आणि इथे तुम्हाला दिलेलं आहे बार मॅग्नेट दिलेला आहे. तुमचा बार मॅग्नेट कुठे वापरलेला आहे तो इथं वापरलेला आहे बार मॅग्नेट. हा तुमचा बार मॅग्नेट आहे इथं. ओके. सो आता हा तुमचा झाला तुम्ही डायग्रॅम बघित इथं. आता तुम्हाला हेच डायग्रॅम सेम मी कनेक्शन दाखवतो तुमच्या रिअल जे तुमचं सर्किट आहे त्या रिअल सर्किटमध्ये तुम्हाला प्रॉपरली कनेक्शन दाखवतो की हे कशा प्रकारे दिलेलं आहे ते. तर आपण आत्ता काय केलं, आपण आता फक्त डिस्कस केलं की ह्या डायग्रॅममध्ये मला कशाप्रकारे दिसत होती. हे जी सगळी डायग्रॅम आहे ती डायग्रॅम आपण एक्सप्लेन केली तुम्हाला मी कशाप्रकारे जे आहे त्याच्यामध्ये काय काय घेतलेलं आहे त्यांनी. आता ते आपण सगळ्या गोष्टी बघूया इथं. तर हा तुमचा पाहणं आहे तो हा सोनोमीटर आहे.
हा पूर्ण जो दिसतोय तो सोनोमीटर तुमचा आहे. या सोनोमीटरमध्ये जे बार मॅग्नेट मी यूज केलेलं आहे ते बार मॅग्नेट हे आहे, इथं यूज केलेलं आहे. ते ह्याचे 2 नाईफ एजेस आहेत. ते 2 नाईफ एजेस तुम्हाला नंतर मूव्ह करायचे आहेत, ते तुम्हाला मी सांगेनच थोड्या वेळात. हे 2 नाईफ एजेस आहेत. नंतर हे बार मॅग्नेट आहे आणि ही जी वायर आहे ही वायर तुमची कॉपर वायर आहे. ही जी वायर आहे ती तुमची कॉपर वायर आहे. पुढं कॉपर वायर यूज करून तुम्हाला बरोबर इथं वेटेज अटॅच केलेले आहेत. ते मी मास वेट जे अटॅच केलेले आहेत, जे स्लॉटेड जे वेट्स आहेत ते वेट इथं अटॅच केलेले आहेत बरोबर. ह्याला बघा. आणि इथून जे मी तुम्हाला म्हटलं इथून एक कनेक्शन आले ते तुमच्या रिओस्टॅटच्या व्हेरिएबल. आता तुमचे 2 जे कॉन्स्टंट आहेत ते कुठले आहेत, हे आहेत. या साईडला जे दिसतात बघा, इथे एक आहे आणि इथे एक आहे. हे 2 आहेत ते आणि फिक्स्ड आहेत आणि हे व्हेरिएबल आहे. तर हे तुमचे 2 जे फिक्स्ड आहेत हे फिक्स तुमचे त्यातलं एक कनेक्ट करायचं आहे तुम्हाला आणि व्हेरिएबल मला एक कनेक्ट करायचा आहे. तो व्हेरिएबल मला कनेक्ट केलेला ॲरो जो दिसतोय तिथं डायग्राममध्ये, तिथं तुम्हाला ॲरो दिसतोय, तो ॲरो म्हणून समजायचा की तो व्हेरिएबल असतोय. सो व्हेरिएबल माझा कुठून आला, व्हेरिएबल माझा इथून असा या वायरला कनेक्ट झाला. व्हेरिएबल माझा इथून आला, तो या वायरला कनेक्ट झाला बघा हा. आणि त्यानंतर जी दुसरी साईड आहे ती काय करायची आहे बघा तुम्हाला. ही जी साईड आहे ह्याची दुसरी फिक्स जी आहे ती फिक्स इथं कीच्या एका टोकाला द्यायची आहे. कीचं दुसरं टोक आहे ते कीचं दुसरं टोक तुमचं ॲमीटर इथं वापरलेलं आहे बघा. ॲमीटरच्या एका टोकाला द्यायचं आहे. आणि ॲमीटरचं दुसरं टोक जे आहे त्या ॲमीटरचं दुसरं टोक तुम्हाला म्हणलं मी ट्रान्सफॉर्मरचे टोटल 2 टोक आले तुम्हाला म्हणलं मी. जे 2 पॉईंट्स आहेत ते हे 2 पॉईंट्स आहेत. आणि याची अदर साईड जी आहे ती अदर साईड ही जी आहे जी आपली टोटल प्रॉपरली तुमच्या कनेक्शनला गेलेली आहे. तर ही तुमची झाली AC मेन्सची. ह्याची जी 2 वायर जी आहेत त्या ट्रान्सफॉर्मरच्या त्यातली एक वायर गेली आहे ती इथं तुमच्या ॲमीटरला गेलेली आहे. दुसरी वायर गेलेली आहे ती तुमची इथं सोनोमीटरच्या एका टोकाला दिलेली आहे. तर हे अशा प्रकारे ह्याचं कनेक्शन आहे. अशा प्रकारे कनेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला सांगतो आता. तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्ट की तिथलं बटन ऑनच आहे, जे तुमचं तिथं बटन दिसतं ते बटन ऑनच आहे. ह्याच्यामध्ये मी काय करतो आता की प्रेस करतो. की प्रेस केल्यानंतर बघा काय होईल. की प्रेस केल्यानंतर ॲमीटरमध्ये काय तर चेंजेस दिसतात बरोबर आहे. पहिल्यांदा 0 होतं ॲमीटर, तर ॲमीटरमध्ये काय तर चेंजेस दिसतात. ॲमीटरमध्ये टोटल 1 ॲम्पेअर असा करंट त्याच्यामध्ये फ्लो करालो आहे मी. 1 ॲम्पेअर करंट फ्लो केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 1 ॲम्पेअरवरतीच करंट ठेवायचा, जास्तला करंट देऊ नका अजिबात. 1 ॲम्पेअरपर्यंत ठीक आहे, सफिशियंट आहे त्याच्यासाठी. 1 ॲम्पेअर करंट तुम्हाला द्यायचं त्याच्यामध्ये. 1 ॲम्पेअर करंट दिल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे बघा. आता तुम्हाला काय करायचं याची प्रोसेस सांगतो तुम्हाला एक्झॅक्टली काय. प्रोसेसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बाळांनो, पहिल्यांदा त्याच्या आधी आपण काय करूया, टोटल ऑब्झर्वेशन टेबल काय ते बघूया. आता ह्याच्यामध्ये बघा, पण पहिल्यांदा ऑब्झर्वेशन्स वगैरे काय काय बघूया. ते ऑब्झर्वेशन्समध्ये काय दिलं आहे, पहिल्यांदा फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला आपल्याला चेक करायचा आहे. फॉर्म्युला बघायचा आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेटिंग लेंथ. व्हायब्रेटिंग लेंथ म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग लेंथ तुम्हाला फाइंड करायची आहे. त्याचं जे फॉर्म्युला दिला आहे तो बघा, त्याचा n = हाफ इन रूट G/m × m/L² दिलेला आहे. आणि त्याच्यातला सेकंड फॉर्म्युला जो आहे तो सेकंड फॉर्म्युलानुसार तुम्हाला काय करायचं आहे, ग्राफ प्लॉटिंग करायचं आहे. ग्राफ प्लॉटिंगमधून तुम्हाला स्लोप काढायचा त्याचा आणि त्या स्लोपमध्ये ह्याच्यामध्ये पुट करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला काय, n = हाफ इन रूट G/m × स्लोप. हे 2 तुम्हाला फॉर्म्युला, त्या 2 फॉर्म्युलावरून तुम्हाला n काढायचा आहे, n फाइंड करायचा तुम्हाला. ओके, सो याच्यामध्ये काय दिलं आहे बघा. फर्स्ट, फॉर नॉन मॅग्नेटिक वायर फ्रिक्वेन्सी ऑफ AC means n नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी व्हायब्रेटिंग वायर वेअर m इज वॉट, m इज मास अटॅच, L म्हणजे व्हायब्रेटिंग लेंथ, G म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, m म्हणजे मास पर युनिट लेंथ ऑफ दी वायर. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या गेलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये पुढे बघा ऑब्झर्वेशन्स काय केलेले आहेत बघा. ऑब्झर्वेशनमध्ये त्यांनी सांगितले की लिस्ट काउंट ऑफ मायक्रोमीटर स्क्रू गॉज. लिस्ट काउंट ऑफ मायक्रोमीटर स्क्रू गॉज तुम्ही बाळांनो बघितला आहे सगळ्यांनी. मी तुम्हाला व्हिडिओ स्पेशल दिलेला आहे, त्याच्यावरती एक टिपिकल माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तुम्ही तो बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे की लिस्ट काउंट ऑफ मायक्रोमीटर स्क्रू गॉज कशा प्रकारे येतो तो. ओके, सो 0.001 सेंटीमीटर हा त्याचा लिस्ट काउंट आला मायक्रोमीटर स्क्रू गॉजचा. नंतर 0 एरर ऑफ मायक्रोमीटर. तुमच्या मायक्रोमीटरमध्ये काय एरर असेल तर तो एरर त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग करायचा असतो. आता एरर तिथं 0 आहे त्यामुळे तिथं एरर त्याच्यामध्ये काही नाही आहे असं कन्सिडर करूया आपण. ओके, आणि हे 3 नंबर आणि 4 नंबर बघा खाल्लेले, डेन्सिटी ऑफ कॉपर वायर आणि डेन्सिटी ऑफ स्टील वायर. आता आपण फक्त कॉपर वायर्स वापरले त्यामुळे कॉपर वायर्स आपण फक्त जस्ट बघूया. डेन्सिटी ऑफ कॉपर वायर ρ = 8.99 m/cm³. हे तुमचा व्हॅल्यू आहे कॉपर वायरची. आणि त्यानंतर दिले आहे बघा मेजरमेंट ऑफ रॅडियस ऑफ वायर. मेजरमेंट ऑफ रॅडियस ऑफ वायर म्हणजे काय की तुमची जी कॉपर वायर तुम्हाला दिलेली आहे बाळांनो, त्या कॉपर वायरचा तुम्हाला काय करायचं आहे, मेजरमेंट घ्यायचं म्हणजे त्याचा डायमीटर तुम्हाला फाइंड करायचा आहे. आता डायमीटर फाइंड केल्यानंतर तुम्हाला रॅडियस मिळणार आहे ना. सो डायमीटर तुम्हाला त्याच्यासाठी पहिल्यांदा फाइंड करायला पाहिजे. तर तुमचं टाईप ऑफ वायर दिलेलं आहे CU कॉपर वायर. त्याचं रिडिंग ऑफ डायमीटर D1 D2 D3. D1 D2 D3 म्हणजे काय, तुमचं जी वायर जी आहे माझी, आता ही जी वायर आहे बघा दिसतं का इथं, ही जी वायर आहे ह्या वायरचा मला डायमीटर घ्यायचा आहे. मग एक कॉमन सेन्स आहे की जेव्हा मी ही वायर बघतो त्यावेळी बघितल्यानंतर मला कळणार की बाबा ही वायर किती त्याचा डायमीटर असणार आहे, किती ती जाड असणार आहे, हे मला बघूनच कळते. पण तुम्हाला ते मायक्रोमीटर स्क्रू गॉजनं घ्यायचं आहे बिकॉज ते मायक्रोमध्ये एकदम आहे, लहान आहे खूपच. सो त्यामुळे बघा रिडिंग कसं आलं माझं 0.048 0.047 0.047 असे मी 3 रिडिंग टोटल घेतली. 3 रिडिंग कशी घेतली मी, एक इथे घेतली
एक सेंटरला घेतली आणि एक त्या साईडला घेतली, अशी 3 रीडिंग फक्त त्याचे कन्सिडर केलेले आहेत मी. सो त्याच्यामध्ये 3 रीडिंग तुमची घेतलेले आहेत. 3 रीडिंगचा तुमचा मीन काढला, त्याचा मीन किती आला 0.0473 आला आणि त्याला डिवाइड बाय 2 केल्यानंतर त्याची रेडियस आली 0.0236 हे त्याची रेडियस आली. ओके, सो तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारेच तुम्हाला त्याची डायमीटर काढायचा आहे. डायमीटर काढून तुम्हाला त्याचे रेडियस काढायचे आहे. ओके, सो तुम्हाला हे कळालं असेल माझ्या मते, किंवा कारण मी तुम्हाला का हे मायक्रोमीटर स्क्रूगॉजनं दाखवत नाही, कारण का ऑलरेडी मी मायक्रोमीटर स्क्रूगॉजवरती एक टिपिकल व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे प्रॉपर की त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या कुठल्याही गोष्टीची तुम्ही डायमीटर जर काढायचं असेल तर कशा प्रकारे काढायचं तो तुम्हाला सांगितलेलं आहे. सो त्यामुळे फक्त मी ह्या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला की जस्ट सांगालो की याचा डायमीटर काढलेला आहे आणि तो डायमीटर तुम्हाला इथे त्याची व्हॅल्यू जी आलेली आहे ती मी कन्सिडर करालो आहे फक्त. ओके, सो बघा, मास पर युनिट लेंथ ऑफ दी वायर M इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर रो. नंतर कॉपर वायर 0.01557 ग्रॅम पर सेंटीमीटर आलेले आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट बघा आपल्याला काय बघायचं आहे. नेक्स्ट बघा आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे की ऑब्झर्वेशन टेबल ह्याचं काय आहे. ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आपण बघितलं की फर्स्ट बघा, तुम्हाला पहिल्यांदा ऑब्झर्वेशन टेबल मी सांगतो व्यवस्थित समजावून. टाईप ऑफ वायर कॉपर वायर नॉन मॅग्नेटिक आहे. त्यानंतर रेझोनेटिंग लेंथ L1, L2 आणि L3. रेझोनेटिंग लेंथ म्हणजे कशी घ्यायची तुम्हाला सांगतो मी, लेंथ कशी घ्यायची ती. नंतर मीन लेंथ वायर, तुमची जी मेन लेंथ आहे ती मेन लेंथ L सेंटीमीटरमध्ये आहे. ह्या तिन्हींचा इथं मेन घेतलेला आहे 31.5, 32. याचा मीन घेतलेला आहे इथं 31.8. नंतर L स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर केलेला आहे. नंतर मास अटॅच ऑफ M, जे आपण ह्या साईडला मास अटॅच केलेले आहे तिथं ह्याच्यामध्ये, ते 100 ग्रॅमचा एक आहे. तो 100 ग्रॅमचा पहिल्यांदा एक अटॅच केला, त्यानंतर 200 ग्रॅमचा अटॅच केला, त्यानंतर 300 ग्रॅमचा, असं ते अटॅच केलेले मास आहे तिथं. आणि M/L स्क्वेअर आहे. M/L स्क्वेअर म्हणजे काय आहे, तुमचा हा M आहे आणि हा L स्क्वेअर आहे. दोन्हीचा डिवायडेशन करून ही तुमची व्हॅल्यू काढलेली आहे आणि याचा तिथं टोटल मीन घेतलेला आहे. आता पहिल्यांदा आपण बघूया की ह्यातलं एक रिडिंग जे आलेलं आहे, हे रिडिंग आपण हे ॲक्च्युली हे नाही आहे, हे तुम्हाला मी हे जुनं रिडिंग आहे. मी तुम्हाला एक टिपिकल ह्या इन्स्ट्रुमेंटवरती एक रिडिंग घेऊन दाखवतो कशा प्रकारे असते. तर कशा प्रकारे असते बघा, आता ह्याच्यामध्ये मी काय केलेली, की क्लोज केलेली आहे. ती की काढल्या ओपन केल्यानंतर काय केलेलं आहे, इथं 0 आलेलं आहे. मी पहिल्यांदा इथं की क्लोज करतो तुमच्यासमोर बघा. की क्लोज केल्यानंतर ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये 1 अँपिअरपर्यंत करंट राहतो तुमचा तो. ओके, आता मला काय करायचं बघा, आता जे हे 2 नाईफ एजेस आहेत बाळांनो, ते 2 नाईफ एज काय करायचे मला थोडेसे मूव्ह करायचे. थोडे मूव्ह केल्यानंतर तुम्हाला काय व्हायला पाहिजे, ही जी तुमची वायर आहे ती वायर व्हायब्रेटिंग मोडला तिथं आली पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला ती वायर ती काय करायची आहे, मूव्ह करायची आहे. नाईफ एजेस दोन्ही जे आहेत ते ज्या पोझिशनला आपले प्रॉपरली व्यवस्थित होईल तिथे आपल्याला थांबायचं आहे. ओके, सो बघा, ह्या पोझिशनला तुमची जी वायर आहे ती वायर प्रॉपरली एकदम व्हायब्रेटिंग मोडला आहे. तुम्हाला अजिबात दिसणार नाही ती व्हायब्रेटिंग मोडला आहे, ती टोटल प्रॉपरली व्यवस्थित अगदी ही तुम्हाला दिसत आहे. तर ही प्रॉपर व्हायब्रेटिंग मोडला आहे. व्हायब्रेटिंग मोडला आहे म्हणजे काय कर, तुमचं जर आता हे आलेलं आहे बघा, हे डिस्टन्स जे तुमचं आहे 2 नाईफ एजमधले डिस्टन्स जे आहे, हे तुम्हाला 2 नाईफ एजमधले डिस्टन्स सेंटर पॉईंटपासून कन्सिडर करायचं आहे आणि ते तुम्हाला इथे तो नोट डाऊन करायचा आहे. मी तुम्हाला दाखवतो की बाबा हे व्हायब्रेटिंग लेंथची आहे, तुमची व्हायब्रेटिंग लेंथ कशा प्रकारे आलेली आहे. तर जर तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलं तर ह्या दोन्हीमधलं जे डिस्टन्स आहे, दोन्ही नाईफ एजमधलं डिस्टन्स आहे ते 33 सेंटीमीटर आहे. म्हटल्यास तुम्हाला मी दाखवतो, ही आपल्याकडे मोठी स्केल आहे. ही मोठी स्केल जरी लावून आपण बघितलं प्रॉपर दोन्हीचं डिस्टन्स जर बघितलं सेंटर पॉईंट बघून आपण, इथे बघा हे 0वरती सेंटर पॉईंटला ठेवलेलं आहे आणि इथे बघा 31.5 किंवा 32 असे येते. सो दोन्हीमधलं जे डिस्टन्स आहे ते दोन्हीमधल्या डिस्टन्सचे काय नाईफ एजमधलं 32 आहे. सो 32 मी डिस्टन्स काय केलेलं आहे इथं ह्याच्यामध्ये इन्क्लुडिंग केलेलं आहे बघा. ॲक्च्युली जुने असलं तरी आता इथं प्रॉपर तेच आले. सो चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी ती. आणि तुम्हाला हे परत दाखवतो की बाबा आता हे व्हायब्रेटिंग मोडवरती हे हाय असं तुम्हाला वायर परत दिसते की नाही बघा, दिसली वायर आहे अशी. मी जेव्हा क्लोज करतो, हे क्लोज केल्यानंतर तुम्हाला जी वायर आहे माझी ती वायर आहे अशी तुम्हाला दिसते प्रॉपरली व्यवस्थित विदाऊट व्हायब्रेटिंग आहे अशी तुम्हाला वायर दिसते. मग अशी व्हायब्रेट मोडवर होती ती ज्यावेळी मी काय केलं होतं इथं 100 ग्रॅमचं वेट अटॅच केलं होतं त्यावेळी. आता मी काय करणार आहे बघा, ह्याला वेट अटॅच करणार आहे 200 ग्रॅम, 300 ग्रॅम, 400 ग्रॅम आणि सेम पद्धतीने मी काय करणार आहे ह्याच्यातलं डिस्टन्स तुम्हाला काय करणार आहे परत हे 2 नाईफ जे आहेत ते साईडला घेत हळूहळू जिथं व्हायब्रेटिंग मोड मला दिसेल या वायरला, त्या व्हायब्रेटिंग मोडला दिसेल तिथं थांबेल आणि त्या दोन्हीमध्ये मी काय करणार डिस्टन्सच्या दोन्ही नाईफीजला मेजर करणार. दोन्ही नाईफीजला डिस्टन्स मेजर करून मी इथं काय करणार आहे नोट डाऊन करणार आहे. तुम्हाला मी एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे, इथं 100चं दाखवलेलं आहे. तुम्हाला एक फक्त एक्स्ट्रा अजून एक आपण घेऊया 200चं तुम्हाला एक वेटचं दाखवतो आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट बघूया त्याच्यामध्ये.
आता तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये मी एक अटॅच केलेला आहे वेट अजून एक्स्ट्रा त्याच्यामध्ये, म्हणजे हे 200 ग्रॅम झालं टोटल. 200 ग्रॅममध्ये मी जे आता डिस्टन्स केलेलं आहे बघा, डिस्टन्स त्याचं थोडं वाढलेलं आहे दोन्हीमधलं, 2 नाईफ एजमधलं. 2 नाईफ एज डिस्टन्स वाढवून तुमचा इथं जो व्हायब्रेटिंग पार्टमध्ये आहे बघा, आता जी वायर माझी आहे ती वायर आता माझी व्हायब्रेटिंग मोडवरती आहे, टिपिकल प्रॉपरली व्यवस्थित अगदी. ओके, सो ह्याचं डिस्टन्स जर तुम्हाला बघायचं असेल तर डिस्टन्स मी तुम्हाला दाखवतो वाटल्यास. हे बघा, हे त्याचा तुमचा पट्टीचा स्केलचा 0 पॉईंट आणि हा तुमचा सेकंड पॉईंट त्याचा जो आलेला आहे 41-42च्या दरम्यान, 41.5 किंवा 42च्या दरम्यान वगैरे आलेला आहे बघा तो. सो हे तुमचं जे सेकंड रिडिंग आहे, सो तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रॉपरली समजलं असेल आता की बाबा हे आपण रिडिंग कशाप्रकारे घेऊ शकतो, कशाप्रकारे घेतले. तुम्हाला काय करायचं आहे, इथं नंबर ऑफ वेट्स वाढायचे आहेत, नंबर ऑफ वेट त्याच्यामध्ये अटॅच करायचं आहे आणि ह्यातली जी लेंथ आहे, रेझोनेटिंग लेंथ आहे, ती रेझोनेटिंग लेंथ तुम्हाला मेजर करायची आहे जिथं तुमचा व्हायब्रेटिंग पार्ट येईल तिथं. आता काय करायचं, पुढची गोष्ट आपण बघूया ह्याच्यामध्ये. 2 रिडिंग तुम्हाला मी व्यवस्थित समजावून सांगितलेले आहेत. 2 रिडिंग सांगितल्यानंतर तुम्ही काय करायचं, ह्याच्यामध्ये सेम आहे असं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 100, 200, 300, 400 वेट असे घ्यायचे आहेत. 100 वेटचं आपण रिडिंग बघितलं, एक 32 रिडिंग होतं आपलं. सेम तशा प्रकारे 3 ठिकाणी रिडिंग, 3 वेळा रिडिंग घ्यायचे आहेत. का तर बाबा आपण सपोज एका ग्रुपमध्ये 3 मेंबर जर असेल तर 3 मेंबर ठिकाणी 3 वेगवेगळे रिडिंग अशी घ्यायचे असतात. त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये फरक पडत नाही, 0.5चा वगैरे समथिंग फरक पडतो फक्त. ओके, सेम तसं दुसरं 200ला अटॅच केलं आपण. 200ला अटॅच केल्यानंतर आपलं ते 44.3 आणि 44.5 आणि आपलं तिथं आलं काय समथिंग आपलं 42.5 आणि 43 आपला समथिंग आलं होतं त्याच्यामध्ये काहीतरी. सो हे तुम्हाला ह्याच्यामध्ये नोट डाऊन करायचं. सेम तसं तुम्हाला 300, 400, 500 वेट अटॅच करायचे आणि हा सगळा टेबल कंप्लीट करायचा. टेबल कंप्लीट केल्यानंतर बाळून तुम्हाला काय करायचं आहे, इथं ह्या तिन्हींचा मीन लिहायचा आहे. त्या तिन्हींचा मीन तुम्ही प्रत्येक ठिकाणी लिहून घेतला. ह्या प्रत्येकाचा स्क्वेअर केला, 31.8चा स्क्वेअर केला, इथं 44.2चा स्क्वेअर केला, 53.6चा स्क्वेअर केला. या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही स्क्वेअर केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एम अपॉन एल स्क्वेअर करून तुम्ही काय केला, ह्या पूर्ण सगळ्या व्हॅल्यूचा एम अपॉन एल स्क्वेअरचा पूर्ण ह्या सगळ्यांचा तुम्ही इथं काय केलेला आहे, मीन काढलेला आहे. जो तुमचा मीन आलेला आहे तो 0.0998 असा आलेला आहे. 0.0998 तुमचा हा त्याचा टोटल तुमचा मीन आलेला आहे. तो मीन तुम्ही काय केलेला आहे, इथं कॅल्क्युलेशन पार्टात आला बघा. आता कॅल्क्युलेशन पार्टमध्ये आपला फॉर्म्युला काय आहे, n इज इक्वल टू हाफ इन रूट एल जी अपॉन एम इंटू एल अपॉन एल स्क्वेअर, एम अपॉन एल स्क्वेअर. सो 1/2 इन रूट जी म्हणजे 980 डिवाइड बाय एम म्हणजे काय तुमचा, एम म्हणजे तुमची जी त्याचं तुम्ही मग अशी जी वायर कॉपर वायर होती, ते कॉपर वायरचा तो तुम्ही एम जो काढला होता तो तुमचा एम इथं यूज केलेला आहे 0.01557 इंटू 0.9998 म्हणजे तुमचा हा जो याचा मीन आलेला आहे एम अपॉन एल स्क्वेअरचा, हा मीन इथं पुट केला. व्हॅल्यू काय आली बघा, इज इक्वल टू हाफ इन रूट 6281.56712 आणि एन इज इक्वल टू 39.62 हा तुमचा हर्ट्समध्ये आला. ही तुमची फ्रिक्वेन्सी आली, तुमची नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी आली तुमची 39.62 हर्ट्समध्ये. ही तुमची फर्स्ट आली. ॲक्च्युली ही तुमची 50 यायला पाहिजे, टिपिकल 50 स्टँडर्ड व्हॅल्यू यायची. सो 50 स्टँडर्ड व्हॅल्यू, 50 तुमची स्टँडर्ड व्हॅल्यू यायला पाहिजे, पण त्याच्या जवळपास जरी आली तर ठीक आहे, सफिशियंट आहे. आता तुम्हाला ह्याच प्रकारे सेम काय करायचं, ह्याच प्रकारे तुम्हाला बाय ग्राफ तुझा व्हॅल्यू काढायचे आहे. बाय ग्राफ व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला काय दिलं आहे, सेम फॉर्म्युला, फक्त तर तुमचा एम अपॉन एल स्क्वेअरच्या मीनच्या ठिकाणी स्लोप आलेला आहे आणि स्लोपची व्हॅल्यू त्यांची काय आलेली आहे, 0.1 आलेली आहे. ती 0.1 यांनी पुट करून काय केलेलं आहे, 49.66 परत त्यांनी तिथं काढलेला आहे. बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही, हा आपला ग्राफ आहे. ग्राफमध्ये त्यांनी इथं हे 2 ग्राफ जे एल दिलेला आहे, रो वर्सेस एल तुमचा ग्राफ दिलेला आहे त्यांनी. त्यानंतर आपण काय केलेला आहे, ग्राफ काढलेला आहे. ग्राफ काढल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो स्लोप घेतलेला आहे त्या स्लोपची तुमची आलेली ते 155.1550 अशी आलेली आहे. त्याला डिवायडेशन केल्यानंतर तुमचा 0.1 आलेला आहे. 0.1 आपण तिकडं ते शिफ्ट केलेला आहे त्याच्यामध्ये, त्या फॉर्म्युल्यामध्ये, आणि तुम्ही त्याची व्हॅल्यू काढला आणि तुमचा जे शेवटचा रिझल्ट जो आलेला आहे तो रिझल्ट कशा प्रकारे आला आहे बघा. फॉर नॉन मॅग्नेटिक वायर फ्रिक्वेन्सी ऑफ एसिमेन्स बाय कॅल्क्युलेशन एन इज इक्वल टू 39.62 हर्ट्समध्ये आणि फ्रिक्वेन्सी ऑफ एसिमेन्स बाय ग्राफ एन इज इक्वल टू 39.66 हर्ट्समध्ये. सो तुमची दोन्ही व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली सेम बऱ्यापैकी जवळपास येतातच आहेत. आणि मला असं वाटतं की तुम्हाला हा एक्सपेरिमेंट जो आहे, एक्सपेरिमेंट सोनोमीटर जो आहे, तुम्हाला प्रॉपरली अगदी कळाला असेल व्यवस्थित. जर तुम्हाला काय ह्याच्यामध्ये शंका असतील तर तुम्ही मला माझ्या यूट्यूब चॅनलवरती जेव्हा व्हिडिओ सेंड करणार मी त्याच्यामध्ये तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता की कशाप्रकारे काय तुमचा जर कुठला क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता. मी तो तुमचा पुरेपूर त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.